मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
फुले बोरगावकर, संगीत विशारद श्री हरिभक्ती परायण गिरदास महाराज सबई.
तू वाजलं तरी मी आणून नाचतो या 4-5 मुलीच्या मधात कोणतरी एक आजीला बसवलं पाहिजे. म्हणजे काय पोरी पुढे हळूहळू हरिंग बिरिंग खेळताय काही तिथले एक आजी बसवा कोणतरी मधामध्ये, दोघी बसावे, कोणी दोघी तिघी बसा त्यांच्या मधात बसा. त्या आजूबाजूला सर्कल बसू द्या, त्यांनाही बसू द्या, पण एक 2-3 आजी बसवा द्यायच्या मध्ये बसू द्या, तिथंच बसत, त्यांना नका हलू. आणि आजी तुम्ही मागून बसा, त्या अशा काही चिमटे गिमटे घ्यायला लागले त्यांना बरोबर नीट करा. त्या आजी जाऊ दे नथीवाले मोठ्या आजी. दोघीच्या मदत बसा आजी तुम्ही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः. नमो योगीराजा नमो सतीर्था सच्चिदानंद स्वरूपा सद्गुरु हरिहरानंदनाथा पांडुरंगाकर. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमता. इकडेच माहिती वारकरी संप्रदायामध्ये महान संत देहनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा नित्य हरिपाठामध्ये म्हणण्याचा प्रघात असलेला 6 कडव्याचा मार्मिक असं चिंतन सांगणारा, ज्या परमात्माच्या कृपादृष्टीवर आपल्या जीवनातलं सुख अवलंबून आहे, तो परमात्मा प्राप्त होण्याचं साधन प्रतिपादन करणारा हा सेवेकर्त्यांनी म्हणलेला अभंग आहे. अभंग असा आहे: नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी नसतानिका पैसा धन वाहत असे आन विठोबाची तुका म्हणे सोप्या आहे सर्वहून शहाणा तुका म्हणे सोप्या आहे सर्वहून शहाणा शहाणा तो धनी घेत असे लगत की सायास नवी वनंतरा सुखी तो घरा नारायण विठ्ठल पहिल्या कडव्यातला अनंत हा शब्द देवाच्या अनुषंगाने वापरला. दुसऱ्या कडव्यातला नारायण हा शब्द देवाच्या अनुषंगाने वापरला. जाय तुझं माईकडे जाय नाही बापाकडे जाय. बस बस. तिसऱ्या कडव्यामध्ये तुमच्या आमच्याकडे चित्त नावाची गोष्ट आहे. आता हा मुलगा आला तर बदलून सगळ्यांचं चित्त लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला परमार्थामधलं किंवा अध्यात्मातलं साध्य जर करायचं असेल तर तुमच्या चित्तामध्ये ढवळाढवळ होता कामा. हे इतकं महत्वाचं चित्त आहे महाराज. चित्त जर बाजूला गेलं तर काय घोटाळा होईल सांगता येत नाही. एका शाळेमध्ये शिकताना पोराचं चित्त बाहेरच्या सिगारेटच्या धुंकाकडे गेलं आणि गुरुजींनी धडा शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. धडा संपला. दुसऱ्या दिवशी शाळा तपासणारा साहेब आला. गुरुजी कोणता धडा झाला म्हणे शिवाजी महाराज. विचारू का? नेमकं तेच पोरग उभं केलं ज्याचं चित्त त्या धुंकाकडे गेलं. सिगारेटचं उभा राहा उभा राहा उभा राहा. शिवाजी महाराज कुठे जन्मले तुम्ही आता कन्नडला सांगू मास्तरच्या लक्षात आलं. याला काही उत्तर सांगता येणार नाही. पण गुरुजी हुशार होते. मोटरसायकलवर येणं जाणं करत होते. त्यांचं गाव खिशात त्या गाडीच्या किल्ल्याचा झुक्का होता. त्या किल्ल्या काढल्यानं असं दाखवलं काट्ट पण चंद्र होत. शिवाजी महाराज होय किल्ल्यात जन्मले. किल्ल्यात जन्मन उत्तर जन्मलं ना. पण शाळा तपासणाराही मास्तर साहेब बरेच पावसाळे खाल्लेला. ते म्हणे कोणत्या किल्ल्या. लक्षात घ्या. चित्त बाजूला गेल्यावर काय घोटाळा होतोय याचं मार्मिक प्रतिपादन या दृष्टांतात महाराजांनी करण्याचा प्रयत्न आहे. त्या साहेबांना विचारलं कोणत्या किल्ल्यात. हे म्हणला गुरुजीच्या खिशातले किल्ले. दृष्टांत संपला. तुम्ही सांगा किल्ल्यात कुठं खिशातले. खिशात कुठं बाळात पण होत का कळालं नाही. चित्त ठिकाणावर नसलं. चित्त ठिकाणावर नसलं. थोडं पुढे जाऊन सांगतो. एका बाईच्या जावई आला म्हणून तिला इतका आनंद झाला की पूर्णच पोळ्या करायच्या. कुरडया तळल्या बोंड तळले आणि पुरण पण शिजवलं. आणि सुनबाईने सांगितलं एवढं पुरण वाटून आण. पाहुणे आल्यामुळं सुनबाईचं चित्त ठिकाणावर नव्हतं. गन पावडरीत गेलत. ती म्हणली आत्या म्हणल्या पुरण वाटून आण. नक्की त्यानं नवस केला असं की पाहुणा आला की पूर्णची शरणी वाटवती ना. जेच उचललं बघू ना. आता वाटून आणण्याचा अर्थ काय. बाहेर राजनाजवळ पाट्यावर वंटा ठेवलेला असतं आमच्या खेड्यामध्ये. त्या पाट्यावर वंट्यावर ते पुरण वाटायचं असतं. मग त्याचा त्या पोळी कणकीचा गड्ड त्याच्यात पुरणाचा गड्डू मग पुरणपोळ्या जे तुम्ही काल का परदिशी खाल्ले.
वाटून आणायचे म्हणजे बाहेर पाटावर वणताय राजनाजवळ त्याच्यावर वाटून आणायचे असं त्या सासूला अभिप्राय. सुनबाई एवढं थोडं वाटून आलं पण चित्त ठिकाणावर नसल्यामुळं तिनं जेच ते डाळीचं गुळ कालवेल भगून घेतलं, जेच वाटायला सुरुवात केली भगून रिकाम असतो तिनं काही माग पाहिजे. सासू म्हणली सुनबाई झालं का नाही पुरण वाटून, तिला दिलं फिटचं घर तसंच राहिलं गेलंच नाही. लक्षात घ्या अशी शरणी वाटायला लागली होती. चित्त ठिकाणावर नसल्यामुळं कळालं. म्हणून तुम्हा मला कळण्याकरता चित्त हे ठिकाणावर असल्याशिवाय त्या परमात्मा प्राप्तीचं साधन आम्हाला कळणारच नाही. कळणंच महत्वाचं असतं मला. जसं बैलगाडी उभी करायची असेल पाहिजे तेव्हा त्या बैलगाडी चालवणाऱ्या धुरकऱ्याला कळलेलं असतं की बैलाच्या गळ्यातल्या चराटाला कासरा बांधून चालणार नाही, शिंगाच्या सराला कासरा बांधून चालणार नाही. पाहिजे तेव्हा बैलगाडी थांबवायची असेल तर दोन साधनं करावं लागतील. एक त्याच्या नाकातला जो दोर असतो ज्याला व्यसन असं नाव आहे, त्या व्यसनीला चराट बांधावं लागेल. आणि बैलाला जी चुच करायची सवय आहे म्हणजे ते दोर ओढून असा आवाज काढावा लागेल तेव्हा गाडी पाहिजे तेव्हा. आणि ट्रॅक्टर थांबवायचं असलं तर वामने ट्रॅक्टर होता गणप्या नावाच्या हे वामनता त्या उभं करणं ट्रॅक्टर ते लागलं करायला गेलं तर अब्दुल व्हायचं का ना. लक्षात कळालं नाही ट्रॅक्टर उभं करायकरता असं करून नाही चालत. त्याच्या त्या ब्रेकवर पाय घालावा लागतो तेव्हा ट्रॅक्टर थांबतंय. तेव्हा आम्हाला नेमकं काय करावं लागतं हे कळालं पाहिजे. आणि ते दुसऱ्या जन्मात कळण्याचा संबंध नाही. म्हशीला कळत नाही, मांजरीला कळत नाही. तुम्ही आम्ही म्हणतो पण खरंच मांजरीला कळतं. ती सकाळी उठल्यावर प्रातर्विधी करताना असं गड्ड करून पुन्हा झाकी ती आणि माणसं कोण्या सडकावर गंज लक्षात घ्या. म्हणून कोणाला कळतं असा प्रसंग निर्माण. इथे महाराज म्हणतात हे चित्त तुमचं एकाग्र असलं पाहिजे, त्या चित्ताशी देवाचं नाव एकाग्र केलं पाहिजे. आणि पुन्हा सांगितलं आवडी देवाचं तंगळ मंगळ नाव घेऊन चालणार नाही. तुम्ही बघा पंगत बसल्यावर मोठ्यानं देवाचं नाव घेतलं जातं. त्या निमित्तानं तरी सगळ्यांच्या तोंडाला देवाचं नाव या. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अर्धेत जय म्हणते पहिलं तर ज्ञान तर काहीच म्हणत नाही भेंडा. म्हणजे देवाचं नाव घेण्याकरता सुद्धा अंतःकरणात अर्थता पाहिजे. नुसतं मोठ्यानं घेऊनही चालत नाही. काही काही माणसं मोठ्यानं नाव घेत. पंढरपूरला 15 लाख लोकांची यात्रा जमेल असते आषाढी वारीला. अहो एवढी गर्दी असतीये माणसाला चालायचं कामच नाही. अपलमत्या ढकलले जाते. अपलमत्या माणसं पण लक्ष्मी पण अपलमत्या ढकलल्या जाते. इतकी गर्दी राहतील तितक्या गर्दीत एखादा माणूस इतक्या जोरानं नाव घेतो रामकृष्ण हरी. बाकीची माणसं दचकते घेऊ बाबा केवढं नाव घेतो रामकृष्ण हरी. कापला खिसा चालला घरी. लक्षात घ्या. म्हणून इथे आवडी असा शब्द वापरला. अंतःकरणात अर्थ प्रेमाने नाव घेण्याची गरज आहे. देवा देव तुमच्या घरी असा 3ऱ्या कडव्यातला साधा अर्थ आहे. 4थ्या कडव्यात महाराजांच्या असं लक्षात आलं मी ज्या माणसांना सांगतोय ती माणसं देवाचं नाव घ्यायला तयार झाली. म्हणून देवाच्या नावाचा उल्लेख या पुढल्या कडव्यात केला की राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा, केशवा म्हणा, ही सगळी देवाची नावं मंत्र आहेत. लक्षात घ्या. मंत्र त्याला म्हटलं जातं
ज्याच्या चिंतनाने, ज्याच्या स्मरणाने, ज्याच्या उच्चाराने या जन्ममरण नावाच्या भवसागरामध्ये तरुण जाण्याची शक्ती आहे. नव्हे नव्हे ज्या देवतेच्या मंत्राच्या अधिष्ठानाचं चिंतन केलं ती देवता तुम्हाला पलीकडच्या काठावरून येते. एवढी ताकद त्या मंत्रात आहे. ही सगळी देवाची नावं मंत्र आहेत. सत्पुरुषाच्या चिंतनाने ती सिद्ध झालेली आहेत. आम्हाला फक्त घेण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही त्या मंत्राचा जर उच्चार केला तर महाराज म्हणतात तो देव तुमच्या करता धावून येऊ शकतोय. एवढी ताकद त्याच्यात आहे. उगीच सांगितलेलं नाहीये. तुम्ही संत चरित्र जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. ज्यांनी घरी दळण दळले, गोरोबाचे मडके घडले, चोख्या घरी डोरे उडिले, त्वा थेबा कबीरा घरचे शेले विणले, शेण्यासाठी नाभी झाले, बादशाच्या हजामतीस गेले, राजदरबारी ते धवा. महिपती नावाच्या कवीनं भक्तिविजय नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथातील संत चरित्र जर तुम्ही वाचून काढली तर तुम्हाला लक्षात येईल. अर्थभावाने नामचिंतन करणाऱ्या सामान्य नामधारका करता सुद्धा तो भगवंत धावून येतोय. एवढी ताकद त्याच्यात आहे. याच्याशिवाय कोणतंही साधन नाही. आणि हे ज्याला कळालं त्याला महाराज म्हणले शहाणा. लक्षात घ्या, माणसाचे सुद्धा 3 प्रकार: मोडखा, टोपीवाला, पटक्यावाला. तसं शहाणा, मूर्ख, दीडशाला. मूर्ख त्याला म्हटलं जातं ज्याला कळतच नाही. महाराज वाढायला जरी वरण घेतलं ते दुर्नात टाकायचं तर खाली उठत. ते जेवणारा म्हणतो मूर्ख आहे काय तू, वरण कुंकड चाललं. म्हणतो मला दुरण दिसलाच नाही, द्रोण दिसलाच नाही म्हणतो. म्हणजे तुम्हाला कळालंच नाही त्याला मूर्ख म्हणते. ज्याला कळतं त्याला शहाणा म्हणते. आणि कळूनही जो आचरणात आणत नाही, उलट सगळा नाश करतो, त्याला दीडशहाणा. उन्हाळ्याचे दिवस होते. तिरमक मामानं म्हसाडी सोडले. जाऊ द्या वगैरे कोण करला, कोणाच पोरग आहे नाही अशी कळून त्याची बहीण चालली. विठ्ठला चांगलं गोजीला पोरग आहे, त्याच्याकडे लक्ष देणं आईची वडिलाची जबाबदारी असते. महाराज आपल्या मुलाकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते नंतर आपल्याकडे लक्ष देतील. समजा झोपडपट्टीवर करू. आम्ही जे कर्म करू त्याच्यावर त्याची फलश्रुती अवलंबून असते. असं म्हसाडी सोळड्या उन्हाळा दिवस होता. त्यातली एक म्हसाड तहान लागल्यामुळे इतक्या जोरानं पळाली. तर आमच्याकडे विदर्भात शब्द आहे गोंगाळी. गोंगाळली, गोकळली म्हणा काय. त्याची इतक्या जोरानं पळाली तहान लागल्यामुळे तिनं पाहिलं गंगूबाईच्या घरापुढं रांजण होतं. रांजणातच मुंडकं घातलं पाणी आणि अटकलं ना म्हसाळ. अटकलं ना म्हसाळ. हे गर्दी जमली तिथं एक दीडशाना कवापासून अटकली. भिताड पाडा हवा लागू द्या. भिताडीचा काही संबंध होता. दीडशाना भिताड पाडा हवा लागू द्या. पाडा तर पाडा. ती गंगूबाई रडू लागली. म्हणजे दादा तुम्ही भिताड पाडली माया नवऱ्याना देवळाच्या इटा चोरून लावल्या. आता अलीकडे भितडी केले मोठ्याला राहिले नाही. पहिल्या काळातल्या भितडी 3-3 हातरून होते. पहिल्या काळात ती भोसलेची इरपा जाऊन किती रुंदी. आता अलीकडे भितडी किती निघले तर रुंद जास्तीत जास्त प्लस्टर सुद्धा 6 इंच. यमुना कंखेळा ठोका सुमना त्यालाच कॅनलट. एकाच खेळ्यात एकाच भितडी दोघीच भागत. यमुना कंखेळा ठोका सुमना त्यालाच कॅनलट का. तिनं तिचा खेळा काढून घ्या नीच तेल लंडून जा. पाडाच पाड पाडीन भिताड. आता काय झालं भिताड पडल्यावर काय झालं. काही संबंधच नव्हता ना मासाडी. ते मसाला आट केलंच भाजणं.
ती गंगोईने दादा भिताड पाडी मसाड ताट केलंच हे म्हणे मग कापा मसाड 50,000ची मसाड हे 150 आणून सांगायला कापली ना. कापल्यावर काय झालं, तिचं धड पडलं गल्लीत, मुंडकं पडलं राजनं, तीन दादा आणि मुंडकं तर राजनतच म्हणे मग थोडा राज म्हणजे भिताड गेलं, मसाड गेलं, रांजण गेला म्हणायचं 150. पहिलाच रांजण थोडा असतं तर मसाड तरी मोकळी झाली. लक्षात घ्या, न कळाल्यामुळे त्याला महाराज 150 आणा म्हणते. इथे तुकोबारा म्हणतात, तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, आम्हाला देवानी भगवत स्वरूपाच्या प्राप्तीचं ज्ञान दिलंय, आपण साधने महाराज. एखाद्याची बायको सुद्धा म्हणते की पोरायचं बापाला इतकं डोकं म्हणजे ज्ञान आहे. जसं लग्न झालं ते ना असे चपलात आणि बुटात पैसे घातलेच नाही. कोण्या लग्नाला गेली जुन्या टाकून देते, नव्या घालून देते, कमी डोके. त्या रोजी पानपोईवर लग्नाला गेले ते ना नव्या चपला आणल्या आणि त्या आमच्या शेजाऱ्याच्याच निघल्या. बंद्या गल्लीत बाटा तिरमख्यात वाटता बरं आहे. आम्हाला नीट कळावं, आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, खऱ्या सुखाची आम्हाला प्राप्ती व्हावी. या तडफडीनं देवानीच या भूतालावर जगद्गुरु तुकोबारायांना अवतार घेतला आणि जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा म्हणून पंचम वेद म्हणून ज्याला मान्यता मिळाली त्या गाथ्यामधला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या विजेचा सोहळा तुमच्या गावामध्ये अगदी घरगुती स्वरूपामध्ये चालत होता. त्याच सोहळ्याला एवढं मोठं असं भव्य दिव्य रूप प्राप्त झालंय. हरिभक्त परायण बारगळ महाराजांनी त्याचं बीजारोपण केलं. तवा हे झाड काढलं पंक्तीत कुंकड गेलं. असं भव्य दिव्य प्रमाणामध्ये तुम्ही हा सप्ताह करताय. तुमच्या गावाचं नाव मला वाटतं बनचंद्रा, कुठेतरी वनसुंदर ऐकल्यासारखं झालं. वनसुंदरी, सुंदरी म्हणजे चांगली महाराज. वन म्हणजे जंगल. हा, नुसतं वन सुंदरी म्हणून चालणार नाही, तुमचं मन पण सुंदर. मी पाहिलं मग वाटताना मुस्लिम समाजाची लोक पण सगळ्या समाजाला एकत्रित करून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र कोणताही भेद न मांडता अभेद अवस्थेमध्ये म्हणून वनसेंद्री पुढे अपभ्रंशानं वनचंद्र म्हणले गेलं होतं. अपभ्रंश म्हणते याला. मग असं हे सुंदर गाव तन मन धनानं तुम्ही हा सप्ताह करताय. एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये हे भगवत चिंतन ऐकताय आणि ऐकल्याशिवाय आम्हाला नीट रस्ता सापडणार नाही आणि नीट रस्ता सापडल्याशिवाय आम्हाला भगवंताची प्राप्ती होणं कदापि शक्य नाही. आणि हा मनुष्य जन्म संपल्यावर आमच्या कितीही मनात आलं ध्यानात आलं तरी काही उपयोग. तुम्ही सांगा ना, एखादा माणूस मेल्यावर त्याची बायको किती रडली, काही होतं का, फरक पडतो का? ती किती रडली, तुम्ही आता कहून बोला का बोलते. ती जरी म्हणली उल सगळं बोला, जर सगळं डोळे उघडा, मी रामडेची माय बोलती, जर सगळं बोला, फक्त सोन्याचे दागिन्याचा डबा कुठे फुला तेवढा डबा सांगा, मग 2-3 रोज आणखीन का मरा काही नाही भाऊ, मेलं की गेलं. म्हणून मरण्याच्या अगोदर आम्हाला कळावं म्हणून बुडता हे जग.
सज्जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या लक्षात ऐशी कनवळ्याची जाती करी लाभावी. 8 दिवसापासून तुमचा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये बरीच अशी मंडळी की त्यांना रात्रंदिवस झोप नाही. स्वयंपाकाचं नियोजन असेल, वारकऱ्यांचं नियोजन असेल, चटया उचलायचं नियोजन असेल, कोणी अलीकडे बसलं असेल तर ते चक्कर यायचं नियोजन असेल. या तळमळीत ही मंडळी येणार. उद्देश काय आहे की आपल्या गावाला कलंक लागता कामा नये. आपल्या गावचा सप्ताह तपपूर्तीनंतरचा सप्ताह आहे. भगवान पांडुरंगरायाची प्रतिष्ठा झाली आहे. त्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला देव जागा होण्याची गरज आहे. माणसातलं मनुष्यत्व कळण्याची गरज आहे आणि माणसाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होण्याची गरज आहे. या अट्टहासन महाराज हरिभक्तपरायण बारगळ महाराजांच्या नेतृत्वामध्ये या परिसरातील सर्व गुणवान गायनाचार्य मंडळी सवयी महाराजापासून तर ज्ञानुलो म्हणजे सगळे आले माझा. ज्ञान आलं म्हणजे माझ्यात सगळे आले. विठ्ठला शिवराईचा पाहुणा पण चौकदार आहे. ज्ञानू याच्यामुळे सांगायचं शिरूर बंगल्याकडे पाहतो पाहतो इकडे जातो. विठ्ठला लक्षात घ्या, त्याच्या मनामध्ये सुद्धा सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये नाचावं, हरिपाठामध्ये नाचावं, त्या आनंदात मग्न व्हावं असं त्याच्या पण मनाचा अट्टास असतो. बाह्यांगांना जरी कदाचित तुम्हाला आम्हाला वाटत असेल काही वायरं गेलं तर कोणकडे सरकेल नाही, पण त्याच्या मनात मात्र त्याची तळमळ आहे. त्या तळमळीतून नाचतो महाराज. तो अशी त्याची भूमिका आहे. विठ्ठला कोण होते तुकोबार आहे, त्यांनी एवढा अट्टहासानं तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शास्त्र वर्णन करतो 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आहे. आणि त्या काळामध्ये प्रगांड पंडित वाघोलीचे रामेश्वर द्विज घनपाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांचे मुखोद्गत आहेत त्या घनपाठी अशा रामेश्वर शास्त्रींनी लिहून ठेवलं. तुकिता तुलने नारसिंह परशुराम राम भगवान गोपाल कृष्ण बौद्धांनी कलंकी असा दशावतारानं म्हटलेला देव तुम्हा आम्हाला कळावं हे सांगायकरता या देहू गावात विश्वंभर गोवा नावाच्या वारकऱ्याच्या 7 पिढ्याच्या तपश्चर्येनंतर बोलोबा आणि कनकाईच्या उदरी जगद्गुरु तुकोबारायांना अवतीर्ण झाला. 7 पिढ्याची तपश्चर्या. लक्षात घ्या, आम्ही जर भक्तीची काळ झाली तर आमच्या कुलामधले मुलं सात्विक निघतील. 7 पिढ्याची तपश्चर्या. तसं तर तुकोबारायाचं मूळ घराणं हे चंद्रगुप्त मौर्य घराण्यातल्या वंशामधलं. त्याचा इतिहास असा आहे, 12व्या शतकामध्ये मगधराच्या राजगादीवर नंद नावाचं मधोन्मत्त घराणं होतं. आर्य चाणक्य नावाच्या विद्वानानं शेंडीला गाठ बांधून
चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा गादीवर बसवला. आणि या मौर्य घराण्यातलंच एक घर भ्रमंती करत करत बुंदेलखंडातून साताऱ्याला आलं. साताऱ्याहून देहू गावात स्थायिक झालं. हेच विश्वंभरगुहा नावाच्या वारकऱ्याचं घर. म्हणून तुकाराम महाराजांचं मूळ आडनाव मौर्य असं होतं. मौर्य असं होतं. नीट म्हणता आलं नाही म्हणून त्याचा अपभ्रंश मोरे असा झाला. एखादं नाव नीट म्हणता आलं नाही त्याचा अपभ्रंश होतो. एखाद्या बाईचं नाव चंद्रभागा असतं, नीट म्हणता नाही आलं चंद्रभागी, त्याचं नाव आहे अपभ्रंश. एखाद्या माणसाचं नाव त्र्यंबक असतं, नीट म्हणता येत नाही तिर्मखा, अपभ्रंश. असा मौर्य शब्दाचा अपभ्रंश मोरे असा झाला. आणि या मोरे घराण्यामध्येच तुकोबारायांचा जन्म झाला. पण यांना उपनाव आंबिले असं होतं. कारण चैत्र महिन्यातल्या बारशीला गावागावामध्ये आंबील वाजत गाजत मिरवून न्यायचे महाराज. आंबील म्हणजे हरभरे शिजवून आणि असं आंबट पाणी असतं, ज्वारीच्या कण्या असतात आतमध्ये ते असतात. आमच्या काळात डबल रोट्या टोचून घेते, आंबील नाही. ते दादा सांगतात ना ते तसंच ते पिण्याकरता आंबट पण असतं. आता लोक दुसरंच आंबट पिते. आणि ती आंबील पिण्याकरता मात्र गोड लागायची. आणि मारुतीच्या देवळाजवळ मिरवत मिरवत त्या कळशा सजून ती आंबील वाजत गाजत आणायची. अशा वंदू वंदू घुगऱ्या वाढायची त्या हरभऱ्याच्या. मग तांब्या तांब्या गिलास गिलास ते आंबील प्यायला द्यायचे. हे आंबील वाटायला कोणाला ठेवायचं? कारण तुमचं आमचं कसं राहतं, महाबाब्या दिसला की त्याला दीड तास, शेजाऱ्याचा वामण्या दिसला की त्याला अर्धाच तास. म्हणजे आम्ही वाढण्यामध्ये सुद्धा भेद करतो. म्हणून पाहुणं घर हे तुकाराम महाराजाचं होतं. म्हणून आंबील वाटायचा मान त्याला गेला, म्हणून त्याला उपनाव आंबिले असं पडलं होतं. याच आंबिले घराण्यामध्ये किंवा मौर्य घराण्यामध्ये मोरे घराण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला. मी याच्याकरता सांगत होतो की 7 पिढ्याच्या तपश्चर्येनं देवाला त्यांच्या पोटी जन्म घ्यावा वाटला. याचा दुसरा अर्थ असा आहे की आम्ही जर भक्तीची कास धरली तर आमच्या कुलामध्ये सुद्धा सात्विक मुलं जन्माला येतील. मुलं आणि मुली जर सात्विक जन्माला आले तर त्यांना कळेल मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, भूदेवो भव, पती देवो भव. या सगळ्या संकल्पना जर या संसारामध्ये आम्हाला कळाल्या तर आमचा गृहस्थाश्रम धन्य होतो असं शास्त्र प्रतिपादन करतं. आणि जर मुलांना आई ही देव आहे कळालं नाही, वडील हे देव आहे कळालं नाही, तर आपल्याला म्हातारपणी सुख मिळेल याची गॅरंटी. म्हातारपणी तब्येत साथ देत नाही. कब्बशी हातात दिली की खलखल हलती. काय कोणती पागा यायला कब्बशी तोलना, नाही तर यायना कोणाच्या वाडग्यातला बोकड्या उचलून पानकळीवर नेऊन का. एक तर तब्येत साथ देत नाहीये, म्हातारपणी दम निघत नाही. मग हे माणूस पोराला आवाज देतो, बघ्या झालं फटफट, सोडण ढोरवास्त्र लावांग काही दिवा. ते म्हणतं इजुर्यान तुमचा. मग हे ढस ढस. हेच पोरग दिवस माळवता संस्कार नसल्यामुळं पिऊन येतो. कुठे म्हातारा, कुठे म्हातारा, त्याच्या मुंडक्यात दगड घालतो. म्हातारी म्हणती पाना बब्या पिऊन आला, तुम्ही बाजा खाली झोपा. आता का बिल्डिंगचे बाजा खाली झोपत, बाजाच्या ढाव्याला शेपुर्डी बांधेल राहते. तिचा लोंढा ती पूर येतो आणि ते भिजत ढस ढस रडत. म्या कस कस कमी. म्हातारी म्हणती पाना यो मियाला बब्या कसा गुरकतो. म्हाताऱ्यानं कसे कसे काम केले. देवळाचे गजन येऊन ढोरायला खुके केले. केले कर्म झाले, त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आमच्या कर्मावर आम्हाला मिळणारं फल अवलंबून आहे. मग असं कर्म करा की ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल. आणि तेच कर्म साधन रूपानं सांगायकरता महाराज पहिल्याकडे
पहिल्या कडव्यामध्ये प्रवेश करतो. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्. नविदा भक्तीमध्ये नामसंकीर्तन एक भक्ती आहे. देवाच्या नावाचा अर्थ प्रेमानं जयघोष करणं याला नामसंकीर्तन भक्ती म्हणते. आणि ही भक्ती या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या पापाचा क्षय करून भगवत प्राप्ती करून देण्याचं साधन आहे. लक्षात घ्या, अध्यात्मशास्त्रातला सिद्धांत आहे, साधन असेल तर साध्य प्राप्त होतं. तुम्हाला तुमच्या कुलामध्ये मुलगा किंवा मुलगी लागत असेल तर काय साधन आहे? तुम्हाला रूढी परंपरेप्रमाणे समाजाच्या चालीरीतीप्रमाणे लग्न करावं लागणार. मग तुम्हाला 2 वर्षांना 4 वर्षांनी तुमच्या अदृष्ट्याप्रमाणे मुलगा, अगोदर मुलगी किंवा नंतर मुलगा किंवा अगोदर मुलगा नंतर मुलगी, काही ना काहीतरी कुळाचा कुलदीपक म्हणून जन्माला येणार. कोणी म्हणायला नको ना, पाठक महाराजांच्या कीर्तनात कुत्र नव्हतं म्हणून आलं. विठ्ठला साधन असेल तर साध्य. तुम्हाला मोसंब्या लावायच्या असतील, तुम्हाला डाळिंब लावायचं असेल, तुम्हाला संत्र लावायचं असेल, तुम्हाला मक्का लावायची असेल, तुम्हाला बाजरी लावायची असेल तर साधन काय? वावर पाहिजे ना. साधन काय? वावर पाहिजे ना. नाही तर एका जणानं पैठणच्या तिकडून मोसंब्याचं रोप आणलं डोक्यावर, 1000 झाड. शिरप्याने विचारलं, वामनता त्या मोसंब्याचं रोप आणलं काय रे? कुंकड लावी तू म्हणे सडकावर. सडकावर येतं हे लावू देतील का? अहो तुम्हाला तुमच्या मालकीचं त्या मोसंब्या लावण्यापुरतं वावर लागेल, स्वतःच शेत लागेल. शेत हे साधन आहे म्हणून सांगत होतो. मुलगा मुलगी लागते ना, लग्न करावं लागेल. ते एका गावात एक महाराज आले, त्यांना नारळ दिलं की पोरग वजाय अशी आवई होती. हे लोकांची गर्दी पाया पडायला. एक दांडगा दुंडगा माणूस तर गर्दीत घुसला आणि त्यानं 3 नारळ घेतले. 2-3 वर्षांनी ते महाराज आल्यावर तो माणूस म्हणे, बाबा तुमच्या तर नावाची आवई होती, पण कनू मनमाडला पोरग झालं, पण कनू तिकडं गारजला पोरग झालं, पण कनू तिकडं औरंगाबादाच्या पलीकडं कोणाला पण पोरग झालं. मी आता 3 नारळ घेतले. ते महाराजांनी पाहिलं, मी का रे बाबा 3 नारळ घेतले? हो, तो लग्न कच झालं, मी अजून सोयरीकच नाही आली. तुम्ही सांगा, त्यांना ट्रॅक्टर भरून जरी नारळ नेले असते. लग्न हे त्याकरता साधन. तसं नामसंकीर्तन हे तुमच्या पापाचा क्षय करण्याचं आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. व्याकरणामध्ये संधी विग्रह केल्यावर आर्त भावनेनं देवाच्या नावाचा जयघोष करणं याचं नाव कीर्तन. लक्षात घ्या, मी पटका बांधतोय, कंबर बांधते, मी सांगतोय, तुम्ही ऐकतो म्हणजे कीर्तन नाही. आर्त भावानं भगवत चिंतन करणं त्याचं नाव कीर्तन. आणि महाराज म्हणाले, कलियुगामध्ये साधन जर काय असेल तर हे कीर्तन आहे, आणि फल जर काय असेल तर तेने नारायण भगवंताची भेट आहे. महाराजांचं नेमकं हे दोन्ही पण फलश्रुती सांगितली. पहिलं फल सांगितलं पाप जळतं, आणि दुसरं फल सांगितलं सुखी येतो घरा नारायण. आता लक्षात घ्या, पाप आणि पुण्य नावाच्या संकल्पना आहे. पापही दिसत नाही, पुण्यही दिसत. बऱ्याच गोष्टी दिसत नाही पण राहत. पाप दिसत नाही, राहत. पुण्य दिसत नाही, राहत. देव दिसत नाही, राहतो. थंडी दिसत नाही, राहते. या तारातली लाईन दिसत नाही, राहते. दुधात पाणी व तेल राहत, दिसत नाही.
तुम्ही सांगा थंडी दिसती का? नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये थंडी पडती. ते राजस्थानचे लोक उधार रगी काय येते. आपण 5-5 रगी घेतो. म्हाताऱ्याची वेगळी, म्हातारीची वेगळी, 5-5 रगी उधार. नोव्हेंबर डिसेंबर थंडी असते ना, पण दिसत नाही. आणि ते रगीवाले लोक पाडव्याच्या टायमाला भर उन्हाळ्यात पैसे मागायले तेव्हा आपल्याला थंडी वाजते. तुम्ही सांगा तेव्हा थंडी राहते, तेव्हा थंडी वाजते. तेव्हा तरी थंडी दिसत नाही. किंवा हे तार याच्यामधली लाईन दिसते का? हे ढवळे तार राहते या खांब्यावरून त्या खांब्यावर, त्याच्यातली लाईन दिसते का? मग लक्ष्मी लुगडे कोण वाळू घालत नाही. लुगडे सकाळी वाळतील ना, दोऱ्या बांधा तुटत या. तारावर कोण वाळू घालत? त्याला माहिती तारावर का लुगडे वाळू घालायला गेले की आपला फुटतोच. लक्षात घे, तारेमध्ये विद्युत प्रवाह आहे, हवेमध्ये थंडी आहे. तसा तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे. बघायचं असेल तर त्याच्याकरता भक्ती हे साधन आहे. लाईन बघायची असेल तर टेस्टर हे साधन आहे. थंडी उष्णता बघायची असेल तर वायुमापन हे साधन आहे. दुधामधलं पाणी बघायचं असेल तर ती डेअरीवाल्याजवळची डिग्री मशीन आहे. ते फॅट दाखवतं आणि तो डेअरीवाला म्हणतो मावशी लय मोठं पाणी घातलं ना, या दुधाचं फॅट बसन ना, हे दूध डेअरीला चालत नाही, डेअरीला वापस जाऊ द्या. किंवा टेस्टर लाईन दाखवत. एका बाईच्या घरात अंधार झाला, तिनं पाहिलं देवळात उजेड, तिकडे वाघाच्या गल्लीत उजेड, तिच्याच घरात अंधार. तिचा नवरा म्हणे लाईन म्हणलं बोलून आणते रफिकला. लाईनच काम अवघड राहत. लाईन म्हणलं बोलून आणलं. ती मामा आमच्याच घरात अंधार आहे. तुम्ही मावशी तुमचा ते लाईट शॉर्ट झाला असं म्हणजे कालच शॉर्ट झालता. परत बापान देवळात ठेवला आणि तिथला नवाच आणला. लोक तर काय नेते कुठून गोळा नावाचे. मग त्या लाईन म्हणणं टेस्टर काढलं ना, सांगितलं लागलं लाईटीनं ध्यानातच ठेवलं की दादा आपण काहीच केलं नाही. 20 रुपये घेतले, काय करणं चपट काढून हानिलं. दुसऱ्या रोजी पुन्हा अंधारला. तिचा नवरा म्हणे लाईन म्हणलं बोलू ना, उघड डोखा लावू नको. तीन माझ्या रस्त्यात बक्क बसलं, काल त्यानं काहीच केलं नाही. 20 रुपये घेतले, काय करणं चपट काढून हानिलं. हे उलथनं चपट बी आहे, लंब बी आहे. जसा उलथनं चिटकीला उलथनं लाईन नाही दाखवीत. लक्षात घ्या, टेस्टर जसं बिनचूक साधन आहे तसं भगवत भक्ती ही बिनचूक साधन आहे. आणि त्यातली सगळ्यात सोपी भक्ती म्हणजे नामसंकीर्तन. कोणालाही देवाचं नाव घेता येतं. ज्याला वावर असेल त्याला घेता येतं, जो रोजन जातो त्याला घेता येतं, ज्याला 10-5 हजार पगार आहे त्याला घेता येतं, ज्याच्याजवळ दारिद्र्य आहे त्याचं कारण आहे त्याला घेता येतं, ज्याची तब्येत ठणठण आहे त्याला घेता येतं, त्याची वाकडी तिकडी झाली त्याला पण घेता येतं, ज्याचं लग्न झालं त्याला पण घेता येतं, ज्याचं जमून मोडलं त्याला पण. सकळास येथे आहे अधिकार हरीच्या नावे. आणि फल जर काय असेल तर पाप जळतं. आता लक्षात घ्या, पाप आणि पुण्य नावाची संकल्पना आहे. आमच्याकडे पाप असेल दुर्बुद्धी निर्माण होते आणि पुण्य असेल सद्बुद्धी निर्माण होते. पुण्य असेल कथा कीर्तन ऐका वाटतं, दान धर्म करा वाटतो, परोपकार करा वाटतो, भगवत चिंतन ऐका वाटतं. आणि पाप असेल ना काकडा पाठ सुरू झालेले होते. यायचा काल मकवर रे. वटेवर जरी बसेल असताना आपण म्हणतो बाबा पाना कीर्तन चाललंय, सप्ताह चाललाय, म्हणीदान काही राम राम ते राम राम. कोणाच्या घरातून सोयरिकीचे पाहुणे दिसले ना, कुंकड आलते, काही गरज कुंकड आलते, त्या पाहुण्याला सांगणं चालतं. ते श्रीपतरावकडे आलतो, त्याची लहान पोरगी यमुना आहे ना,
आपल्या भाषेला केली कवड्याच्या खामगावच्या भाषेला केली यमुना आणि तिला शनिवारी घुर येतो हे पापाचं फळ आहे. दुर्बुद्धी निर्माण करणं या पापाला जाळून टाकण्याची ताकद देवाच्या नावात महाराज लक्षात घ्या. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. एवढंच फल आहे का महाराज म्हणले नाही, त्याच्या पलीकडचं फल दुसऱ्याकडे. दुसऱ्या कडव्यामध्ये प्रवेश करतो. महाराज म्हणतात नुसतं पापच जळतं असं नाही, तर देव तुमच्या घरी येतो. आता हे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का याला शास्त्रामध्ये पुरावा आहे. तुम्ही श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ वाचला तर त्याचा कसा पुरावा आहे. पापिया जा मेळ होता ब्राह्मण झाला भ्रष्ट तो सुटले धर्माचरण अंती वदला नारायण त्याशी धाडिले देवे विमान आजा वेळ पापराशी नाम गेला जळालं, पण त्या पातक्याचा उद्धार होण्याकरता वैकुंठाहून विमान आलं. हा जळतील पापी जन्मांतरचे याचा पुरावा. आणि तुम्ही जर भगवत चिंतन केलं तर देव तुमच्या घरी येतो याचा पुरावा. गजेंद्राच्या हाके सरशी पायथ्याशी गजेंद्र नावाच्या हत्तीने त्या नकराने ओढून येत असताना देवाचा धावा केलाय. तर देव त्याच्याकरता त्या गंधमादन पर्वताची पायथ्याशी आला. गजेंद्र देवाकडे नाही गेला. पुन्हा लक्षात या म्हणून दुसरा पुरावा दिला. प्रल्हाद देवाकडे नाही गेला. देव प्रल्हादा करता त्या खांबात पगडला की कडकडले स्तंभ गडगडले गगन आहे कंपारिमान
खडतळी नक्षत्रे पडतात जाण उग्र रूपे प्रगटला नरसिंह वदन 21 स्वर्ग माळा दळवळी तैशी ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी चंद्र सूर्य दोन्ही लोकती प्रकाशी कैलाशी शंकर दत्ते मनाशी थरथरती त्या जटा जुहा नळीत कृष्ण नखानी तो दैत्य विदारित अर्धांगी कमलाच्या श्रीछाया धरित माधव दासा स्वामी नरहरी सोबत हामात प्रगट झाला महाराज काय केलं तर पडला जाणं फक्त नाव श्रीमन नारायण नारायण उच्च नीच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्ती देखोनिया लक्षात घ्या देवाकडे भेद नाहीये गरीब श्रीमंत म्हणून लहान मोठा म्हणून देव घरी येतोय तू म्हणसान देवाची काय गरज आहे लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला भ्रम झाल्यामुळे कळत नाही कोणाची गरज आहे कोणाची गरज आहे आणि भ्रम झालं की माणसाला दुःख होतं भ्रम कसा असतो सांगू का एका जणाने भरवावरात वखर आणला वखर नसतं लाकडाच 3 बोट जानवळे पास शेजाऱ्याच्या चोरी इडी आहे वखर आणले इडबा आणि दमलं मग घरापुढा बास टाकली त्या बाजार त्यो त्याची 2 पोरं बायको सगळेच झोपले गाढ झोप लागल्यावर त्याला संभ्रम झाला वरच्या हिरीवाल्या पट्टीत 5 अक्षरांवर खायचं राहील झोपेल होतं बाजार गाढ झोपेल होतं 2 मुलं बायको सगळाच परिवार पण भ्रम काय झाला हिरीवाल्या पट्टीत 5 अक्षरांवर खायचं राहिलं शेजारच्या भिक्या म्हणे मै बैल रिकामी तुलण्याची मी मग भिक्याचे बैल आणले आणि वखरावर एवढा दगड ठेवला कारण चालायचं काम नाही घेतो द्यायचं काम दगड एवढा भिक्याचे बैल ना एवढा दगड आणि हिरीवाल्या पट्टीत वखर लागला पाणी सुटेल होतं गवताड वाढेल होतं वसन लागू लागलं आता वसन काढल्याशिवाय वखर धकिता येत नाही आणि एका बाजूनं वखर उचलल्याशिवाय वसन काढता येत नाही हे जे उठलं की बाजत उचलले पोरायची माय दगडापेक्षा जड बाजत उचलली पहिल्या दणक्यात तर पोरायची माय नळाच्या गड्ड्यात पोरं बेगडत बायको काय करते म्हणजे वसन काढितो लोक पलस्टर करावं लागलं बायको लोक पलस्टर करावं 1.5 महिना बायको ढवळी शिपी जस काही टमाट्याच्या वावरात झांगाटा उभा याचं नाव भ्रम लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला भ्रम झालाय देवाची काय गरज अरे भाऊ नीट ध्यानात घ्या आपल्याला ज्याची गरज येते देण्याचं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे म्हणून देवाची गरज आहे तुम्हाला वावरात बाजरं पेरता येईल पण बाजऱ्याला दाणे येऊ द्यायचे की नाही कोणाच्या हातात तुम्हाला कांदे लावता येईल पण त्याच्या पुंगळ्या करायचं कोणाच्या हातात तुम्हाला मका लावता येईल पण कणसाला दाणे येऊ द्यायचं कोणाच्या हातात पळाटी लावता येईल पण गोंडाळी झाडायचं कोणाच्या हातात तुम्ही नीट विचार करा ना तुम्हाला फटफटी घेता येईल त्या फटफटीवर घरी येऊ द्यायचं कोणाच्या हातात बायको ती काहीच नाही यायची फटफटी कन्नडात आणि काळी पिवळी वळगाव तांपोई पैसे ओळखूची एकदा यायचं काय कोणता द्यायचं राजू गणपे बसेल होता त्याचं मुंडक कोण मेलन नव्हती हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव म्हणून आपल्याला देवाची गरज थोडं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला घर बांधता येईल घरात राहू द्यायचं कोणाच्या हातात
बायकोन ती घराचं काम झालं, चोपडी फरशी बसली, लाईनीचे वायर चिटकिले, मीटर बंद करायचा खटका बसला. ती बिचारी सांगून टाकते, तिला काय माहिती काय सांगून काय नाही. सांगून टाकते ती मोठेपणा. लक्ष्मीचं काय मोठेपणा राहतो. नाव जरी घ्यायचं असलं, नवऱ्याचं सांगायचं असलं, नवऱ्याबद्दल तर मोठेपणाने सांगते की आम्ही वायला निघलो तेव्हा आमच्या वाट्याला फक्त अर्धा एकर वावर आलतं, पण पोरायच्या बापाना असं सडकाच्या पलीकडून नेऊन 2.5 एकर भरली. तिला कळत नाही की अतिक्रमण केलं बोबाटा होईल. सांगून टाकते ती. मीटर बंद करायचा खटका बसला, चोपडी फरशी बसली, उद्घाटनाच्या चिठ्ठ्या घालड्या, पाहुणे रावळे गोळा झाले, साऱ्या रात स्वयंपाक चालला. साऱ्या रात स्वयंपाक चालला. म्हातारा असं स्वयंपाकापाशी उभंच पण खाऊ नये म्हणून. लक्षात घ्या कसं करतं सांगतो. घर बांधता येईल पण राहू द्यायचं की नाही कोणाच्या हातात. ती म्हणते साऱ्या रात स्वयंपाक चालला, म्हातारा असं जागत, आणि टोपऱ्या फरशीवर सांडेल पाणी म्हाताऱ्याला दिसलंच नाही. जसं घसरलं म्हातारं कोमात गेलं तर बोललंच मेलन नव्हती. आले देवाजीचा पुढे जाऊन सांगतो. तुमच्या घरात गडगंज संपत्ती जरी असली, खाऊ द्यायचं कोणाच्या हातात. बायको म्हणते बाबा देवाच्या दयेनं आम्हाला काही कमी नाही, पण कोण्याच सप्त्यात वर्गणी देत नाही. वर्गणीवाली इकून दिसली ती सुद्धा आमच्या गल्लीन पळत. आम्हाला कमी 10 एकर वावर आहे, 50 कोटी गहू झाले, मोठ्या पोरग नोकरीला लागलं सरकार मुरून फेकायला. गँगमन सायकलीत झेंडा लावित, खोरं टोपलं बांधित, कोण्या एड्या बाबळी खाली झोपत. म्हणजे माझं मावा नव्हतं एसटी उभी करून नव्हती. 5,000 रुपये पगार झाला मोठ्याला. लहानीची बायको ओळखी पाळखीना अंगणवाडीत चिटकिवली. असा हरभऱ्याचा तांदूळाचा ऊत आला. हरभऱ्याचा तांदूळाचा ऊत आला. काटे हरभरे चालीत नाही, तसेच गिळते घुगरेच घुगरे. आता काही कमी आता सुट मिळायला पाहिजे. तुम्ही काय नाही, पण 2-4 वाजल्यापासून म्हातारं असं गुंगल्यानेच करतं. अशी चपाती दिली का असं ओकत मनाच्या हातात. पण म्हातारं का ओकलं ना की घमकाऱ्यानं कोणालाच जेवण धकत. घरात म्हातारं ओकल्याचा घमकारा, दारी घुगऱ्याचा जाळ फुंकत. दवाखान्यात दाखिलं 5,000चे तर नुसते म्हाताऱ्याच्या पोटाचे आणि छातीचे फुट्टू काढले. दिलती का वर्गण दिल असे भिताडील ना फुट्टू. 5,000चे फुट्टू झाले. डॉक्टर म्हणे काही झालं चालल, म्हाताऱ्याला चपाती दाखवूच नका. आता गौरे खाऊ घालते त्याला. म्हणून आपल्याला देवाची गरज आहे, आणि तोच देव आमच्या घरी येतोय. पण त्याच्याकरता तुम्ही नाव कसं घ्यायला पाहिजे तिसरं करा.
आपण अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात प्रवेश करू. महाराजांनी ठाईचं बैल सोनी करा एक चित्त, त्याचा अर्थ नुसतं मांडी घालून बसा, कोणतंच काम करू नका असं नाही. ठाईचं बैल सोनी करा एक चित्त म्हणजे तुमचं चित्त त्या नामाशी एकाग्र करा, काम चालू करा. काम करते चलो नाम जपते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक दिन आएगा ऐसा कभी ना कभी, हम पाएंगे प्रभु जी कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःख. चित्त मात्र देवाच्या नावाशी एकाग्र करा. आणि कसं नाव घ्या? आवडीनं म्हणजे प्रेमानं. कसं असतं प्रेम? सासू असते मूर्ख जरी जवळ असला तरी इतका पाहुणा हुशार, इतका पाहुणा हुशार. पाहुण्याला अर्ध्याच्या बाद नोकरी लागली. नोकऱ्या का सोप्या आहेत का? पाहुण्याला अर्ध्याच्या बाद नोकरी लागली, नोकऱ्या का सोप्या आहेत का? इतकं आल्हादी काम पाहुण्याला, नुसतं असं सडकावर डांबरे घालायचं. कोणत्या सडका लगे पाहुण्याच्या घातच्या, कोणत्या सडका लगे पाहुणा. पाहुणा इतका हुशार, असा फटका दाबितो बिडे पेटीतो, असा फटका दाबितो की बिडे पेटीतो, रातभर फुकतो. आता इथे सांगायचं लागेल, तुम्ही पाहुण्याला काढायची पेटी लागतच नाही, लायटर. असा फटका दाबितो की बिडे पेटीतो. कोणाची फटफटी दिसली की तेल काढतो. काय सांगते याचं नाव प्रेम. शास्त्र वर्णन करतो, प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचून काय. मोती नसला चालतो, नाक टळटळ पाहिजे. एक जणांची बायकोनी परेश बापान 5,000 रुपयाची नोट आणली. अनुदानाचे पैसे आलते, वावर नव्हतं पण त्याला ओळखीचा होता. नाक पाहिलं मग सडीन पाय दे कुंकल का. तसं प्रेमाविरही तर नामचिंतन कामाचं नाहीये. म्हणून एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा अभंगाच्या 3 कडव्याचे निरूपण करून आपण 4थ्या कडव्यात प्रवेश करतोय. महाराजांनी देवाचं नाव सांगितलं. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा, केशवा म्हणा, गोविंद म्हणा, ही सगळी मंत्र आहेत. शबरी रामराम म्हणली ना तिला देव भेटला. गोपी कृष्ण कृष्ण म्हटल्यानं त्यांना देव भेटला. यशोदा हरी म्हटली ना, हरी म्हटलं ना यशोदेनं तो देवकीच्या पोटी जन्माला आला, पण यशोदेच्या अंगणामध्ये खेळू लागला. गजेंद्र हरी म्हटलं ना देव त्याच्याकरता गंधमादन पर्वताच्या पायथ्याशी आला. जनाबाई विठ्ठल म्हणली ना दगडाच्या सुराची पाणी करून तो दळाया करता जनीच्या घरी आला. सकाळी नुसतं जनाबाईनं म्हटलं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, गोव्या गाव कौतुक तू ये रे वा विठ्ठला, गोव्या गाव कौतुक तू ये रे वा विठ्ठला.
दिसला गोव्या गाऊ प्रकारात गिरीवास झाला. देवाने महाराज भगवत चिंतनानं माणसाच्या वृत्तीत बदल होतो. वृत्तीत बदल होणं महत्वाचं आहे. नुसतं पंढरपूरला गेलं म्हणजे बदल होतो असं नाही. वृत्तीत बदल झाला पाहिजे. तिथे एक जणांची बायक कोणी पोरायची बापात बदल पडा. यंदा त्याला बळच असं दिंडीत कोंबलं. आळंदी बसून पंढरपुराला तर ते दिंडी सगळ्याच्या पुढं पळ जाय. अर्ध पोत त्यानं बिस्कुटाचे पुढेच गोळा केला दिंडीत. यानं तर अर्ध पोत आणलं घरी. तरी बायको म्हणली की तुमचे बंधूच व्हायला गेले आता काबू. त्या पोत्याच्या नादात त्यानं लगेच 7-8 रोज आंघोळच नाही केली. नुसता गंधावी जाय. मग आखरीच्या रोजी चंद्रभागेत निर्मळ मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.